गेले कितीतरी दिवस ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची सगळ्यांना उत्सुकता होती किंवा सगळेजण त्या ट्रेलरविषयी उत्सुक होते, असा ट्रेलर म्हणजे धर्मवीर 2 या चित्रपटाचा ट्रेलर. धर्मवीर 1 मध्ये आपल्याला पाहिलं की आनंद दिघे यांच्या जीवनाची स्टोरी, जीवनाचे स्ट्रगल त्यांनी त्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचाच पुढचा भागाचा ट्रेलर आज आपल्या सर्व सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेला आहे. तर काय आहे या ट्रेलरमध्ये, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा जो आहे तो विषय घेतलेला आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा. हिंदुत्व कशा प्रकारे बळकट आनंद दिघे यांनी केलेलं आहे ते या ट्रेलरच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात एक बरेचसे असे डायलॉग जे आहे ते तुम्हाला विचार करायला भाग पाडतील की नेमक्या या डायलॉग जे आहे या डायलॉगाचा रोख जो आहे तो सद्यस्थितीवरती कोणावर आहे. कारण का हा चित्रपट तुम्ही पाहिला तर हा चित्रपट या पुढच्या महिन्यातच येतोय. म्हणजे जर तसा विचार करायला गेला तर इलेक्शनच्या काही दिवसाच्या आतच हा चित्रपट रिलीज करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा काहीतरी स्ट्रॅटेजी आखून ते केलेलं आहे. त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की बरेचसे असे डायलॉग आहेत की ते काही सद्यस्थितीवर भाष्य करणारे आपल्याला वाटू शकतात. त्यामधला पहिला जो एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की हा जो भगवा रंग आहे हा हिंदुत्वाचा रंग आहे आणि हा भगवा रंग तुम्ही कोणाशी तरी आघाडी करून जो आहे तो तुम्ही बुडवलेला आहे. अशा पद्धतीचा एक डायलॉग त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अजून त्याच्यामध्ये थोडंसं दंगल वगैरे दाखवलेले आहे. त्या दंगलीमध्ये कशा प्रकारे आनंद दिघे यांनी आपला सहभाग नोंदवला आणि कशा प्रकारे ते थांबवलेलं आहे ते ट्रेलरमध्ये दाखवलं आहे. परत तर असं एका ठिकाणी दाखवलं आहे की जो एक व्यक्ती असतो त्याला आनंद दिघे साहेब विचारतात की तुझं नाव काय, तो म्हणतो संभाजी. अरे तू संभाजी असून सुद्धा तू धर्मांतर करू शकतोस किंवा धर्मांतर का करतोय असं त्याला विचारतो. तू जर धर्मांतर केलं तर बाकीच्यांनी काय आदर्श घ्यायचा. त्यानंतर अजून त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या धर्माची लाज ही जर आपणच राखली नाही तर बाहेरचे लोक येऊन ती लाज उतरवतील. अशा प्रकारचे वेगवेगळे डायलॉग या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यात अजून एक पुढं डायलॉग आहे की सावरकर समजून घ्यायचे असतील तर देशभक्त व्हावं लागतं. कुण्या एका फॅमिलीचं किंवा कुण्या फॅमिलीचं काम करून सावरकर समजून घेता येत नाहीत. याचाही रोग जो आहे तो एका वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाच्या डायलॉगाच्या माध्यमातून सद्यस्थितीवर भाष्य करणार आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की काही गुंडांचे विषयी जे आनंद दिघे साहेबांनी जो एक मोर्चा वळवलेला होता तर त्या चित्रपटाच्या ट्रेलर पाहतोय की ते त्यांची मीटिंग भरलेली असते सगळ्या त्या गुंडांची आणि त्यात तो गुंड म्हणतो की आनंद दिघे साहेबांना आपण मारलं पाहिजे. अशा स्वरूपाचा एक सीन या ट्रेलरमध्ये आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर आनंद दिघे साहेबांचं ते पूर्णचे कार्य त्याच्यामध्ये अजून थोडंसं मोठ्या पद्धतीने थोडं डीपमध्ये दाखवलेलं आहे. त्यात त्यांचा अजून एक डायलॉग आहे की नेता जो आहे नेता घरात शोभून दिसत नाही तर नेता हा जनतेच्या दारात शोभून दिसतो. तर अशा प्रकारे हा सुद्धा डायलॉग जर तुम्ही पाहिला तर बरेचसे अशा प्रकारचे डायलॉग जे आहेत ते कोणत्या तरी पक्षावर म्हणा किंवा कोणत्याही सद्यस्थितीवर भाष्य करताना आपल्याला दिसते किंवा तुम्ही त्याचा संबंध नक्कीच जोडू शकता. आणि हे सगळं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवत असताना चित्रपटाच्या एंडला जेव्हा दाखवलं आहे की दिघे साहेब ते गेलेले असतात परंतु एक व्यक्ती त्यावेळी मंगली देसाईंनी ते काम केलेलं आहे ती एकनाथ शिंदे यांना विचारते, साहेब संपूर्ण महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे की आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला कसा. म्हणजे ट्रेलरच्या शेवटी अशा पद्धतीचा डायलॉग टाकून आपल्याला एक प्रकारची हिंट देण्यात आलेली आहे की या चित्रपटामध्ये आनंद दिघे साहेबांचा खून झाला की त्यांची हत्या झाली की ते आजाराने गेले, नेमकं त्यांच्या मृत्यूमागचं रहस्य काय आहे हे या चित्रपटातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीची एक हिंट मला वाटतं या शेवटच्या सीनने दिली असावी. तर हा पूर्णच एक जो हिंदुत्वाने भारावलेला जो ट्रेलर आहे तो आज सोशल मीडियावर सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे आणि पुढच्या महिन्यात जो आहे हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. तर तुम्ही हा ट्रेलर पाहिलात का, आणि पाहिला असेल तर तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला, तुम्हाला त्यातल्या कोणत्या नेमक्या गोष्टी खटकल्या आणि कोणत्या चांगल्या वाटल्या ह्या आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.